बंधू अशोक खरात प्रकरणातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेले सर्व 7 गुन्हे आता एसआयटीकडे वर्ग करण्यात आले। 7 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत गुन्हे दाखल केले असून यापूर्वी क्राईम ब्रांचकडे वर्ग केलेला गुन्हाही आता एसआयटीकडे सोपवण्यात आलाय। यापुढील संपूर्ण तपास एसआयटीकडून केला जाणार असून अशोक खरात याची तब्बल 8 तास कालही कसून चौकशी करण्यात आली आहे। बंधू अशोक खरातचं आणखी एक पाप समोर आलंय। 2008 मध्ये अशोक खरातनं एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। याबाबत एका वर्तमानपत्रात 10 लेख छापून आले होते, पण पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही आव्हाडांनी केलाय। तर कोणत्या अधिकाऱ्यानं किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली। सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? त्या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या। आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते। हे तू नाही ना कापून आला, हे तू नाही ना कापून आला। हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने। पण अध्यक्षमध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात। खरात प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधलाय। खरात प्रकरणातील पेन ड्राईव्ह समोर आणा, मंत्रिमंडळातील 2-3 जणांची विकेट जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले। इतकंच नाही तर सरकारमधील मंत्र्यांना वाचवण्यासाठी खरातचा एन्काउंटरही होऊ शकतो असं खळबळजनक विधान वडेट्टीवारांनी केलंय। पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील। कोण कोण या खरात याच्या बंधूचे भक्त आहेत आणि कोण कोण या बंधूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत। मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल। वडेट्टीवारांप्रमाणेच काँग्रेसच्या नाना पटोलेंनी बंधुबाबा अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। अमेरिकेच्या जेफ्री एप्स्टीनला जसं तुरुंगात मारण्यात आलं त्याचप्रमाणे खरात फाईल्समधील अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असं पटोले यांनी म्हटलंय। अशोक खरातचं एन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण। जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना त्याची फाईल तयार झाल्यानंतर हे सगळे अशोक खरातचे काळे कारनामे बाहेर येत असतानाच त्यानं या माध्यमातून मोठी मोहमाया देखील जमवल्याचं समोर आलंय। शिर्डीत त्याच्या नावावर असणारे 2 प्लॉट समोर आल्यानंतर आता काकडी शिवारातील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर 5 एकर प्लॉटची खरेदी केल्याचंही समोर आलंय। 2 वर्षांपूर्वी शिर्डी विमानतळावर जात असताना या ठिकाणचा हा प्लॉट खरातला आवडला आणि त्याने तो खरेदी केल्याची माहिती प्लॉट विकणाऱ्या विजय कोते यांनी दिली आहे। विशेष म्हणजे हेच काकडी गाव अशोक खरातचा आजोळ असल्याचं देखील आता समोर येत आहे। साधारणतः 1 वर्षापूर्वी कॅप्टन साहेब या ठिकाणी एअरपोर्टला जात असताना आम्ही प्लॉटवरती हीच डेव्हलपमेंटची जी कामं आहेत ती चालू होती आणि त्यांच्या मामाचं हे गाव आहे, काकडी हे गाव कॅप्टन साहेबांच्या मामाचं आहे असं त्यांनी जेव्हा इथे भेटले तेव्हा सांगितलं आणि मला प्लॉट घ्यायचा असं ते म्हणतात। हा आमचा 75 एकरचा प्लॉट आहे, ज्यामध्ये साधारणतः आम्ही 18 ते 20 लोक पार्टनर आहोत
आणि साधारण येण्याची प्रक्रिया प्राथमिक मंजुरी झाली. आता अंतिम येण्याचं काम ड्रेनेज स्ट्रीट रोड सर्व झालेलं आहे. डबल महाराष्ट्र केसरी हर्ष